तर रामराम शेतकरी मित्रांनो, मी सध्या आलेला आहे चुडावा येथील प्रगतशील कृषी मित्र, नाव काय म्हणले सर? विनायक देसाई साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये की त्यांनी 2-3 वेळेस खत टाकून सुद्धा त्यांच्या ऊस म्हणजे जमीन सोडित न गेला. हा, तर त्यांना नेमका काय रिझल्ट वाटला आपल्या एका डोस मध्ये ते शेतकऱ्याच्या तोंडून? ड्रिचिंग एकाच गेंडेल ते एक ड्रिचिंग केली आणि एक फवारणी केली तर ऊस माझा जवळपास छातीला लागायला. आणि अगोदर तुमचं केमिकल खत वापरून तुम्हाला गुडघ्याचाच होता ऊस. असं आहे का? मग तुम्हाला रिझल्ट कसा वाटायला नेमकं? नंबर 1 ला. इतर शेतकऱ्यांना तुमचं काय मार्गदर्शन राहील बा? शेतकऱ्यांनी तर सांगणार बा हे शेतकरी आपली चांगली कृषी म्हणून, तर असं काही कामाचं नाही आपलं. असं आहे का? तर तुम्हाला रिझल्ट 1 नंबर वाटायला म्हणा. रिझल्ट नंबर 1. बरं, कलर वगैरे पाण्याची साईज भरपूर वाढेल दिसेल, भरपूर वाढली, हाईट बी भरपूर वाढली, पांढऱ्या मुळ्याची वाढ भरपूर झाली, पांढऱ्यामुळे याची झाली आणि हाईट बी भरपूर झाली. आता तुम्हाला 100% तुमच्या मनामध्ये असं वाटायला का विश्वास आपला तिरंगाचा? म्हणजे तिरंगा आहेच आपला. ठीक आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचा 100% विश्वास म्हणजेच आपल्या तिरंगा जैविक कृषी केंद्राचा